असते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर देवकर पुन्हा एकदा सेमीफायनल आणि फायनल मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर या मयूर खऱ्या अर्थाने आजचा दिवस अक्षरशः ज्या खेळाडूने गाजवला तो मयूर देवकर. तर हडलं का दातुली संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन बसायचे. दातुली संघ आपण अरे 6 चेंडू 36 धावांची गरज असताना याच मयूरने सामना जिंकून दिलाय. त्यामुळे नक्कीच मयूरला विसरून चालणार नाहीये. तर नक्कीच आपण सत्काराकडे वळणार आहोत. सर्वप्रथम मी श्रीधर बेडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचा इथे सत्कार होईल. मोमेंटो शाल आणि फुलगुच्छ देऊन मी श्रीधर बेडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जरा जोरदार टाळ्या होऊ द्या विनोददादांसाठी, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या क्रिकेटला वाटचाल मिळाली. कारण की ज्यापासून आपल्या असोसिएशनची स्थापना झाली खरंच खूप चांगले दिवस आलेत आपल्या क्रिकेटला. कारण की सामनेही वेळेवर सुरू होतात. त्यानंतर असोसिएशनच्या नियमानुसार तुम्हाला पारितोषिक ठेवावा लागतो. मग एंट्री फी 7,000 असेल तर नक्कीच 60,000 आणि 30,000, प्रवेश फी 6,000 असेल तर 50 आणि 30,000 असे अनेक नियम विनोदांच्या माध्यमातून नक्कीच लावले गेलेत आणि चांगली शिस्त आपल्या ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना मिळाली आहे. त्यानंतर आनंददादा पाटील उपस्थित आनंददादा पाटील यांचा सत्कार करतील. हनुमान मुंडे यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते आनंददादा पाटील ज्यांचं खूप मोठं योगदान असतं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये त्यांचा इथे सत्कार केला. आणि एक खूप चांगले खेळाडू सुद्धा आहेत काटरी टीमचे, तर त्यांचा सत्कार आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तर असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच समालोचकांना सुद्धा त्या असोसिएशन मध्ये घेऊन बोलवलं जातं जेव्हा जेव्हा मीटिंग होते. तर त्याबद्दल आम्ही समालोचकांच्या वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. कारण की आम्हालाही संधी त्या असोसिएशन मध्ये मिळते. त्यानंतर अनिल पाटील यांचाही सत्कार होईल. अनिल दादा पाटील यांचाही सत्कार इथे केला जाईल. श्रीधर बेडेकर यांच्या शुभ हस्ते श्रीधर बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते अनिल दादा यांचा सत्कार. तर हनुमान मुंडे यांचा सत्कार होईल इथे. अनुराग मुंडे यांचा सत्कार करतील श्रीधर बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते हनुमान मुंडे यांचा सत्कार करायचा आहे. हनुमान मुंडे साहेबांचा इथे सत्कार होईल. मी श्रीधर मामा यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर सीताराम मामा सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित त्यांचाही सत्कार होईल. मोठे देसाईचे सीताराम केने मोठे देसाईचे नक्कीच कारण की दादांनाही खूप आनंद असेल कारण की त्यांचा संघ या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय आगासन चषकाचा. त्यानंतर संतोषदादा बेडेकर आगासन यांचाही सत्कार होईल. संतोषदादा बेडेकर यांचा सत्कार करतील. नामदेव बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते
संतोषदादा बेडेकर यांचा सत्कार करायचा आहे. संतोषदादा बेडेकर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आगासन गावचे. तर त्यांचा इथे सत्कार होईल नामदेव बेडेकर यांच्या शुभ हस्ते. तर आगासन टीमसाठी ज्यांचा खूप मोठा योगदान असतो आणि नेहमी आगासन टीमला सपोर्ट असतो ते म्हणजे या टीमचे मॅनेजर नामदेव बेडेकर यांचा इथे सत्कार होईल. मी विनोदादांना विनंती करतो की आपल्या शुभ असते जरा जोरदार टाळ्या द्या नामदेव काकांसाठी. बस स्पर्धा कुठेही असो आगासन टीमला खूप मोठा सपोर्ट असतो. सकाळी 8:30 वाजता जरी सामना असला तरी नामदेव बेडेकर आपली उपस्थिती इथे दाखवत असतात. त्यानंतर या स्पर्धेसाठी जे पंच होते ते म्हणजे जय पवार यांचा इथे सत्कार होईल. जय पवार याचे आमचे या स्पर्धेसाठी पंच होतं ऑफिशियल जय पवार. तर विनोददादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभचे या सामन्यासाठी जे 2 दिवस पंच होते ते म्हणजे जय पवार कल्याण ऑफिशियल पंच होते. तर जय पवार जे 2 दिवस या स्पर्धेसाठी पंच होते त्यांचा इथे सत्कार केला जाईल. त्यानंतर सुभाष पाटील संदप जे या स्पर्धेसाठी पंच होते. सुभाष पाटील यायचे त्यांनी सुभाष पाटील एक चांगले खेळाडू सुद्धा आणि पंच सुद्धा होते कालच्या दिवसात या स्पर्धेत. त्यानंतर सुभाष यांचा इथे सत्कार केला होते. त्यानंतर प्रसाद सहस्रबुद्धे यायचे पंच. प्रसाद सहस्रबुद्धे यायचे आजच्या दिवसात जे पंचाच्या भूमिकेत होते. त्यानंतर ऋषिकेश देसाई अजून एक पंच होते आमचे त्यांचे सत्कार करतील विनोददादा पाटील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. तर मी आनंददादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी द्यायची आहे. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे जय हनुमान दातिवली संघाचा अनिकेत म्हात्रे. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं अनिकेतने. या दोन्ही दिवसाचा आपण विचार केला आणि तोच ठरतो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज मी अनिल पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी द्यायची. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आहे मोठी देसाई संघाचा अजय. 7 गडी बाद केले त्या स्पर्धेमध्ये. तर अजय यायचे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज.
तर श्रीधर बेडेकर यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी द्यायची आहे. तर मयूर देवकर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, ज्याने अक्षरशः आजचा दिवस गाजवला आणि त्याला 2100 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आहे. तर शनिदास म्हात्रे यांच्याकडे 2100 रुपये सुद्धा आहेत मयूरसाठी. त्यानंतर या स्पर्धेतील आपण मॅन ऑफ द सिरीज कडे वळणार आहोत. हनुमान मुंडे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी द्यायची आहे. हनुमान मुंडे साहेब. आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय तो म्हणजे दातिवली संघाचा जयेश म्हात्रे, ज्याने या स्पर्धेत 72 धावा कुठल्या आहेत. 71 धावा मयूर देवकरच्या होत्या आणि 1500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. रोशन म्हात्रे यांच्याकडनं जयेशला 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. माफ करा, मयूरच्या 51 धावा होत्या या स्पर्धेत आणि जयेशच्या 72 धावा. तर या स्पर्धेतील आपण वळूया आता दोन. मी विनोददादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज आहे 30,000 आणि चमचमणारा चषक. तर हार्ड लक. या स्पर्धेतील उपविजेता संघ आहे तो म्हणजे, जरा जोरदार टाळ्या होत्या जय हनुमान दातिवली संघासाठी. हॅलो चेक, हॅलो हॅलो. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय हनुमान दातिवली संघासाठी. हार्ड लक. मात्र कालच्या दिवसात अंतिम फेरी गाठली होती मोठा गाव संघाला परास्त करून. मात्र शेवटचं पारितोषिक देण्या अगोदर नक्कीच आपण छगनशी संपर्क साधूया. छगन, थोडं बोलावं लागेल छगन, कारण की संघ चॅम्पियन संघ ठरलाय. काल मोतीराम दळवी सुद्धा आमच्याशी बरोबर जोडले होते. तर छगन या. तर कॅश प्राइज आहे रोख रक्कम 60,000 रुपये. मी आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राइज 60,000 रुपये आणि चषक. जरा जोरदार टाळ्या द्या मोठी देसाई संघासाठी, या स्पर्धेतील चॅम्पियन संघ. बघा, जुने खेळाडू आपण विचार केला, 2 रुपेश नव्हते, दीपक नव्हता, मात्र नवीन नवीन खेळाडूंची कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मोठी देसाई संघासाठी. तर ज्ञानेश्वर दादा सुद्धा येत आहेत मोठे देसाईचे, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि सपोर्टर खूप आहेत. तर इथे मात्र रुपेश सुद्धा आलेत. रुपेश, स्वागत आहे आपलंही या स्पर्धेत. चॅम्पियन नक्कीच दीपक सुद्धा आलेत चेअरअप करण्यासाठी, कारण की याच टीमचे ते खेळाडू आहेत. तर स्वागत आहे दीपक आपलंही. तर छगन, ज्याने छगनशी आपण संपर्क साधूया. छगन, तर छगन यायचंय, कारण छगनने खऱ्या अर्थाने ही टीम घेऊन ही स्पर्धा जिंकले. तर हार्दिक शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी दातिवली. आणि तर सागरदादा सुद्धा आमच्यापासून रजा घेतात. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांचे आम्ही आभार व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. तर नक्कीच विनोददादा सुद्धा आमच्यापासून रजा घेतो, ज्यांचं नेहमी टेनिस क्रिकेटसाठी सपोर्ट राहिलंय आणि यापुढे राहील नक्कीच. तर जीटीसीचाही आभार आम्ही व्यक्त करतो, ज्यांनी ही स्पर्धा कव्हर केली. तर जीटीसीचे प्रथमेश गायकर यायचे, आपल्या इथे सत्कार होईल. प्रथमेश गायकर जीटीसीचे. नागराज यांना विनंती होतो की आपण त्यांच्या शुभ हस्ते आपल्या सत्कार करायचंय. तर नक्कीच दादा आपल्यापासून रजा घेतात. आनंद दादा असतील, विनोद दादा असतील, ज्याच्या माध्यमातून आपण बघितलं की एक समिती स्थापन झाली. आदेश दादा भगत असतील व त्यांचे सर्व टीम, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच सहकार्य केलं आणि असोसिएशनची स्थापना केली. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली, त्यामुळे नक्कीच आपल्या विभागात सामने वेळेवर सुरू होतात. त्यानंतर डीजे राज आगासन यायचे, आपलाही सत्कार होईल. लाईव्ह अजूनही सुरू आहे. नक्कीच लाईव्ह कॅमेरामॅनला विनंती असेल की जरा आमच्या छगनवरती कॅमेरा मारा, आणि त्यांनी खऱ्या अर्थाने ही स्पर्धा जिंकून निघले. सर्वात अनुभवी खेळाडू या टीमचा छगन. जीटीसी यायचे प्रथमेश नागराज यांच्या शुभ हस्ते.
अप्रतिम कामगिरी दाखवली या स्पर्धेमध्ये मोठी देसाई संघाने आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय आणि सपोर्टर सुद्धा खूप होते मोठी देसाई संघाचे, त्यामुळे या संघाने आज चांगली कामगिरी केली. तर नक्कीच ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो. मात्र आपण जाऊया करण बेडेकर यांच्याकडे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.